तर आता आपण बनवणार आहोत वांगी भाजी. हे त्यासाठी पाण्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर जेव्हा वांगी कापून टाकायचं मध्ये तेव्हा वांगी काढून आणले म्हणून चांगलं मीठ टाकायचं. कापून घ्यायचं. चांगलं त्याच्यासाठी तुम्ही असं वांगी टाकायची. तुम्ही आपल्याला पाहिजे पीठ आहे का तसं नको पद्धतीने मग सोडू शकता. पीठ वगैरे आहे का चांगलं पद्धतीने पीठ वगैरे नाही यामध्ये पाणी टाकायचं. त्याच्यामुळे अशी टाकून आपण शकतो. वांगी कापून झाली आपली वांगी साईडला ठेवून आपण शेंगदाणे भाजून घेऊ शकतो. तोपर्यंत आपण लसूण हे अर्धा लसूण आपण शेंगदाण्यासोबत मिक्सरमध्ये काढायचा आणि काही लसूण फोडणीसाठी खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया. शेंगदाणे थंड झालेले आहेत. आता आपण मिक्सरमध्ये भरून घेऊया शेंगदाणे. शेंगदाणे ही भाजी खूप म्हणजे वांग्याची भाजी एकदम सोपी आहे. जशी गावाकडच्या पद्धतीने बनवते ना एकदम त्या पद्धतीने बनवायची. एकदम सोपी. त्याच्यासाठी आपण काहीच लागणार नाही. आपले मसाले आणि लसूण बस एवढंच. त्याच्यामध्ये आपण हा अर्धा लसूण पण टाकणार आहे. अर्धा लसूण हा आपण कुटून घेतलेला आहे फोडणीसाठी. चला आपण मिक्सरमधून काढूया. आता ते आपण मिक्सरमधून काढलं. मिक्सर काढलेलं त्याच्यामध्ये टाकायचं. हे सर्व काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण पण अर्धा घेतला होता. बाकीच्या लसूण आपण फोडणीसाठी वेगळं ठेवलं. त्याच्यामध्ये आपल्याला काहीच करायचं नाही. आपले जे काही मसाले असतात आपला प्रवीण मसाला भुकी आपल्याला जे काही मसाले दुसरे तुम्हाला जे काही मसाले तुमच्याकडे आहेत ते मसाले तुम्ही टाकू शकता. ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ थोडं कमीच झाला कारण त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं एकदम असं थोडी घट्टसर टाईपमध्ये भाजी बनवायची. त्याच्यामध्ये थोडीशी हळद घेऊन थोडी हळद आणि प्रवीण मसाला तुमच्याकडे अजून दुसरा कोणता मसाला असतात ते टाकू शकता. माझ्याकडे प्रवीण मसाला आणि मिरची पावडर थोडं. मग जर तिकडे जास्त लागत नसेल तर तुम्ही पण टाकू शकता. त्यानंतर हे आपण आता सगळं मिक्स करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले मीठ थोडीशी हळद चवीपुरतं मीठ हे सगळं टाकलेलं आहे. आपण हे सगळं काढून घ्यायचं. असं पाणी असं थोडं थोडं टाका. एकदा सगळं टाकू नका नाही तर सगळं पातळ होऊन जाईल. ते पातळ झाल्यानंतर आपल्याला वांग्यात भरायला पण व्यवस्थित भरलं जाणार नाही. जास्त एकदम असं थोडं घट्ट टाईपमध्ये बनवायचं. त्याच्यामध्ये थोडी आपल्याला भाजी असं पातळ थोडी घट्टसर बनवायची. त्याच्यामुळे पाणी पण भाजीमध्ये कमी टाकायचं. झाला आपण वांगे मीठ घालून तळून घेऊया. तेल टाकून आपण अगोदर वांगे तळून घेऊया. वांग्यामध्ये आपण थोडं मीठ घालणार आहोत. थोडं मीठ भरायचं. मीठ भरून आपण वांगे थोडीशी तळून घेणार. तळून घेतल्यानंतर त्याचं मीठ टाकायचं. मीठ भरून तेल टाकलेलं आहे. आता आपण मीठ भरलेलं वांगे त्याच्यामध्ये तळून काढायचं. थोडीशी लाल होईपर्यंत तळून घेऊया वांगे. त्यामध्ये थोडी लालसर वांगी घालून तळून आपण बंद करून काढून घेऊया. अशा प्रकारे वांगी आपण भाजून घ्यायची. वांगी थंडी झालेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे असं आपण मिक्सर जे आपण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये भरून घेऊ. थोडं थोडं भरून घेऊया. जेवढं त्याच्यामध्ये बसेल तेवढं वांगी भरून घेतले ना तर आपण आता थोडं तेल तापलेलं आपलं त्याच्यामध्ये आपण जो काही लसूण घेतलं फोडणी देणार आहोत. लसूण आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे टाकून त्याच्यासोबत लसूण घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आता आपण कमी टाकणार आहोत. लसूण थोडासा लालसर झालं त्याच्यामध्ये कढीपत्ता असला तर टाकून नाही तर नाही टाकलं तरी चालेल. त्याच्यामध्ये आपण वांगी आपण भरून घेतली आहे. आपलं जे काही मिक्सर राहिलेले आपलं त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू.
पाणी टाकून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. ही भाजी आपण घटसर करणार आहोत. ही भाजी आपण जर आपण फ्रीजमध्ये ठेवून 2 दिवस पण ठेवली तरी चालते, कारण ह्याच्यामध्ये तेल भरपूर प्रमाणात टाकलं एकदम तळले जाते वांगे वगैरे, ते विटत नाही. ही भाजी एकदम सोप्या पद्धतीची, याच्यासाठी आपल्याला काहीच नाही, फक्त शेंगदाणे आणि लसूण हे एकदम गावाकडच्या पद्धतीने. अगोदर मी गावाकडेच राहायचं, पण आता जॉबच्या कारणाने इकडं सिटीकडे यावं लागलं. तर ही भाजी आपण अशीच घटसर ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये आपले वांगे तळलेले थोडंसं पाणी टाकून तिला शिजून घेऊया. ही आपली भाजी थोडी आपल्या घटसर ह्याच्यामध्ये पाणी टाकले की आपल्याला शिजून द्यायची. शिजून थोडा वेळ जास्त वेळ शिजून द्यायची आपल्याला घटसरमध्ये बनवायची. चवीला एकदम टेस्टी लागते. आपण ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम छान चवदार लागते. तर मी झाकून ठेवते, त्यामध्ये आपण शिजून घेऊया भाजीला. भाजीला एकदा पाहूया आपण. भाजी शिजत आली आहे, थोडी घट्टसर पण व्हायला लागली. अशी आपल्याला थोडी घट्ट टाईपमध्ये भाजी बनवायची. त्याच्यामध्ये वांगे आहे ना, ते आपण थोडेसे कच्चे ठेवायचे, पूर्ण शिजून द्यायचे. पूर्ण शिजले ना ते एकदम असे गाळ होऊन जातात, पण ते चवीला एवढे चांगले लागत नाही. त्यामुळे थोडेसे वांगे असे कच्चे सरक ठेवायचे. आपली भाजी बघा तयार आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता एकदम छान सर आपली एकदम चवदार भाजी तयार आहे. थोडी घट्टसर आहे.